मधली सुट्टी. मला कायम असं वाटतं की आपला देश पुढे कुठे जाणार आहे, आपला समाज कुठे चाललाय याचं चित्र कशावरून ठरतं तर आपल्या देशातली शाळेतली मुलं कुठली गाणी गातात, कुठल्या गोष्टी वाचतात आणि त्यांच्या मनात काय विचार चालू असतात याच्यावर ठरतं की आपला देश आता पुढे जाऊन काय करणार आहे, कुठे जाणार आहे. त्यामुळे आज मी इथल्या 6वी ते 10वी या मुला मुलींची गप्पा मारणार आहे. ह्या सगळ्या मुली तुम्ही वारीत गेला होतात बरोबर, तर वारीतला अनुभव, वारीत सगळ्यात आवडलेली गोष्ट जी तुम्हाला कधी माहितीच नव्हती की बापरे असं असतं वारीत, असं कोण सांगेल मला? तिथे जे लोक इतक्या भक्तिभावानी पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत होते, आम्ही अगदीच थोडा टप्पा वारीतला अनुभवला, त्यात सुद्धा आम्हाला इतकं थकायला झालं आणि त्यांचा तो प्रवास आणि त्यांचं पूर्ण विठ्ठलासाठी पूर्ण स्वतःला वाहून घेणं बघून खूप छान वाटलं. आणि मला असं कळलंय की तू खूप छान कविता करतेस, त्यामुळे तुझा आजचा विषय आहे वारी. तू वारीवर एक छान कविता कर. आजचा आपली चर्चा संपताना मला त्या 4 ओळी ऐकव. वारीत अशी कुठली गोष्ट जाणवली की जी असं वाटलं की ही ना थोडी बदलता येईल आपल्याला, यांनी ना वारीत चालणाऱ्या लोकांना त्रास पण होतोय आणि याची काही फार आवश्यकता नाही, असं काही जाणवलं? आम्ही ज्या टप्प्यावर गेलो होतो हडपसर ते दिवेघाट, त्या टप्प्यावर आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा वारकऱ्यांना केळी दिली जातात, तर त्या केळ्याची सालं इतकी अस्ताव्यस्त पडलेली होती की आम्ही शेवटी ठरवलं आणि आमच्या वर्गाने ती गोळा केली. तर मला वाटतं की आपण हे बदलू शकतो नक्कीच. एक गोष्ट मात्र ह्या इकडनं हा विषय पुढे नेतो की वारकऱ्यांकडे तुम्ही बघितलं असेल, त्यांना ना तिथे पोचण्यात तर आनंद असतोच की आपण पंढरपूरला जायचं आणि विठ्ठलाच्या पायी माथा टेकायचा, पण ते त्या प्रवासाचाही तितकाच आनंद घेतात, बरोबर? नुसतं पोचणं नसतं. तुम्हाला काय वाटतं रे, प्रवास करणं छान का पोचणं छान? प्रवास आपण जेवढा आनंद घेत करत जाऊ त्याचं आपल्याला फळ म्हणजे शेवटी आपल्याला जे काय मिळतं ते त्या प्रवासावरती अवलंबून असतं. किंवा कदाचित फळ नाही मिळत, असंही होईल. कधी कधी असंही होतं की तुम्ही खूप धमाल करत प्रवास करत जाता आणि तिकडे कुलूपच असतं. पण कदाचित प्रवासातली मजा तर येते. कला क्षेत्रात कोणाला करिअर करायचंय? मला इतिहासात काहीतरी शिकून पुढे त्याचा देशासाठी उपयोग करायचा आहे. मला लॉ करायचं आहे आणि त्याच्यात वरच्या पोस्टवरती जाऊन आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काहीतरी चांगले फेरबदल करायचे. मला थोडं पाणी आहे का गार किंवा ग्लुकोज आहे, कारण ना ही लोक ना सतत कॉन्स्टिट्यूशन देशासाठी समाजासाठी शिवाय बातच करत नाही. मी काय म्हणतो, तुमच्या कोणी मला मजा येईल म्हणून काहीच करणार नाही का? मला असं नाटकातनं किंवा काय म्हणजे पिक्चर मधनं वगैरे असं चार्ली चॅपलिन सारखं फनी व्हिडिओज करणं. पाहिलंस? येस येस, कळलं. मी एवढ्या वेळ काय म्हणतो ते, ह्याला म्हणतात स्वप्न. तुम्ही जे सगळं करताना त्याला म्हणतात प्लॅनिंग. आणि आता आपण कवयित्री मुक्ता हळबे यांची कविता ऐकूया. विषय आहे वारी. मी सूर्यकांत या वृत्तात कविता केली आहे. आपण ते नट होते. ठीक. हा. आनंदाचा उत्साहाचा प्रवास सुंदर वारी, आनंदाचा उत्साहाचा प्रवास सुंदर वारी, भक्तिभाव अंत चैतन्याची प्रतिभा रंजक न्यारी, वाटेवरल्या परिश्रमांची शोभा पंढरपुरी, भगवंताच्या चरणी जेथे विलीन दुनिया सारी. तू जर आता अजून मोठी झालीस की तू अजून तुझी जरा एक कविता थोड्या जमल्या की मला चालला वेळेला दे, आपण एक अल्बम करून टाकू. नक्की, हा, आवडेल मला. वारीवर बोलू काही. सारखेच कष्ट सारखेच काम सगळेच कंटाळवाणे, सारखेच कष्ट सारखेच काम सगळेच कंटाळवाणे, नको आहे आम्हाला असे जीवन जेणे, नको आहे आम्हाला असे जीवन जेणे. सुट्टी म्हणजे फक्त शाळेतीलच नव्हे, सुट्टी म्हणजे फक्त शाळेतीलच नव्हे, थोडे कष्ट केल्यावर निवांत पण हवे. खूप कष्ट केल्यावर कष्टाशीच होते गट्टी, खूप कष्ट केल्यावर कष्टाशीच होते गट्टी, तशीच आम्हा मुलांना हवी आहे. आपल्याकडे काही मंडळी ना उगीच चिंता करत असते की आत्ताची शाळेतली मुलं काय ऐकतात, त्यांची अभिरुची आता खराब झाली आहे का. तुम्ही चिंता करू नका, परिसंवाद वगैरे मुळीच भरवू नका. आत्ताची मुलं ही छान छान गोष्टी ऐकतायत, आपली जी पारंपरिक वाद्य तीच वाजवतायत, चांगलं गातायत. तर हेच बघा, ज्ञानप्रबोधिनीतली ही मंडळी, हे सगळे शिक्षक आणि या विद्यार्थ्यांनी आपल्याला तबल्याची जुगलबंदी ऐकवणार आहेत. ऐकूया.
लागे तेट कथा घेना दातेना घेना तेना धातेना 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 कथा घेना तेना धातेना 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 कथा घेना तेना धातेना धातेना धातेना. सुरुवातीला तिला शाळेमध्ये प्रार्थनेला पण नव्हतं निवडलेलं. मला आठवत आहे वर्गात पेटी घेऊन त्या मला माझा आवाज ऐकायला मला उभं केलेलं आणि मी परत गायलेले. मला इतकं टेन्शन आलेलं, मला गाताच कुठलाच नाही आवाज. मधली सुट्टी